सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी. बंधू आलाय ग माहेरी न्यायला, सोहळा सख्यांचा गाजवायला. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या या हक्काच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. तर आता आपण सुरू करूया आपला हा आजचा भाग. छान धमाल मजा मस्ती करायची आहे, कारण आपण आलेलो आहे बदलापूर मध्ये. कसं आहे ना ताईंनो, तुम्हाला सांगतो, स्त्रियांना कधी काय बोलावं नाही हे शिकवावं लागत नाही, ते त्यांना बरोबर कळतं. तेच बोलण्यासाठी मी ते काही ताईंना इथे बोलवणार आहे आणि एक वाक्य देणार आहे, कारण हा आपला एक खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. ते वाक्य आता मी तुम्हाला सांगतो. ते वाक्य असं आहे: लटपट आली झटपट झाली, लटपट पटपट झटझट गेली. 1 2 3 हा. रेडी? 1 2 3 हा. लटपट आली झटपट झाली हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. येते टाळ्या होऊन जाऊ देत. हा. लटपट आली झटपट झाली लटपट पटपट झटझट गेली. लटपट आली झटपट झाली. हा. लपटपा लपटपा लपटपा. हरकत नाही ताई, खूप प्रयत्न करतायत, हरकत नाही. चला 1 2 3 हा. लटपट आली झटपट झाली लटपट पटपट झटपट गेली. लटलट आली पटपट झाली लटलट पटपट झटझट गेली. लटपट आली झटझट झाली लटपट पटपट झटझट गेली. लटपट आली झटपट गेली लटपट आली झटपट झाली लटपट पटपट झटझट गेली. लटपट आली झटझट झाली लटपट पटपट लटपट आली झटपट झाली लटपट अटपट हा, पुन्हा एकदा प्रयत्न करा. व्हेरी गुड. हा. लटपट. आणि नाचत हा. व्हेरी. लटपट आली झटपट झाली लटपट पटपट झटझट गेली. लटपट. हे बघा ना. हा हा घ्या. रेडी? हा. लटपट हा रेडी? हा. लटपट झाली. हा हा हा. लटपट आली झटपट लटपट गेली. पुन्हा एकदा प्रयत्न करायचा. आता मी काय बोलत नाही. हा. लटपट आली झटझट गेली चटपट लटपट गेली. मी काय वाक्य सांगतो आणि या वाक्य मनाचे शब्द त्यात घातले तर त्यांनी बरोबर. हा. लटपट आली झटपट गेली लटपट लटपट झटपट आली लटपट आली झटपट गेली लटपट झटझट झाली. सगळं चुकीचं बोलते ना, पण कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. हा. लटपट आली झटपट गेली लटपट लटपट झाली लटपट आली झटझट गेली लटपट लटपट झाली. क्या बात है? लटपट आली झटझट गेली लटपट लटपट झाली. ओहो. लटपट आली झटझट गेली लटपट लटपट झाली. लटलट आली झटपट गेली झटझट पटपट अजून आली. एकदा. हा. लटपट आली झटझट गेली लटपट लटपट झाली. लटपट आली झटपट झाली लटपट लटपट झटगत गेली. लटपट आली झटपट गेली झाली लटपट झटपट. लटपट आली झटपट झाली लटपट पटपट झटझट झाली. व्हेरी गुड. बोला. हा हा हा. मीच बोलते. लटपट आली झटपट झटपट झाली लटपट लटपट झटपट लटपट पटपट झटपट गेली. लटपट आली झटपट झाली लटपट 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 झटपट झटपट लटपट लटपट आली लटपट लटपट झटपट झाली. हा नाही हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या.
सगळ्या ताईंनी खूप छान प्रयत्न केलेले आहे. पण एक ताई त्या वाक्याच्या अगदी जवळपास होती. त्या ताईला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीतर्फे खास भेटवस्तू. या ताई खूप चांगला प्रयत्न केला, जवळपास होत्या त्या वाक्यांच्या. ताई तुम्हाला हे सन मराठी वाहिनीतर्फे ही छोटीशी भेटवस्तू. जेव्हापासून मी माहेरचा माणूस म्हणून मी बोलायला लागलोय ना, मी खरं सांगतो सगळ्या ताईंची आहे ना माहेरबद्दलची ओढ मला इतकी लक्षात येते ना, इतकी समजते ना. आणि तीच ओढ लक्षात घेता मी माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहे सगळ्या ताईंशी गप्पा मारायला. तेव्हा मी लवकरात लवकर तुमच्याकडे येतोय. मनाच्या तळाशी का माझे काहूर, मनाच्या तळाशी का माझे काहूर, मना सांग का रे सुटे आईचे घर, मना तूच सांग कशी विसरू माहेर, मनी ओढ असता कशी हासू बाहेर. माहेरच्या या आठवणींमध्येच आपण जाणार आहोत आणि सगळ्या ताईंशी माहेरबद्दल जाणून घेणार आहोत. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर आई बाबा येतात. आई बाबा. सगळ्यात पहिली आठवण म्हणजे एखाद्या वेळेला आपल्याला लागलं किंवा दुखलं तर सगळ्यात पहिले आई आपल्याला बसवते किंवा मग काय झालं बाळा असं विचारते. आणि बाबा म्हणतात तुला कुठे लागले का, म्हणजे आपल्याला त्रास होतो त्याच्यापेक्षा त्यांना खूप त्रास होतो. याची सगळ्यात जास्त आठवण येते आता लग्न झाल्यावर. बहीण भावंड आम्ही होतो 4 बहिणी 1 भाव. लहानपणापासून आम्ही खूप मस्ती करायचो. म्हणजे माहेर म्हटलं की प्रत्येकाला हे रडू तर येणारच. कारण कसं आहे की जबाबदारी, आता लग्न झालं जबाबदाऱ्या वाढतात. माहेरी इतकं जबाबदारी म्हणजे असतात जबाबदाऱ्या पण इतकं ओझं नसतं त्यांचं मनावर. आणि सासरी झाल्यावर प्रत्येक मुलीला म्हणजे एक जबाबदारी असते का बाबा हे केलंच पाहिजे, हे असं वागलंच पाहिजे. मग आता त्या आईबाबांची जास्त आठवण येते. माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माझे बाबा येतात. बाबा येतात. कारण की आई नाही, लहान असतानाच गेले. पण आईचा असा कधी चेहरा आठवतो तुम्हाला? बारीक असतानाच गेली. आम्ही जन्मलं तेव्हाच गेली ती आई आम्हाला सोडून. आई गेली ना तिथून बाबांनी आम्हाला सांभाळलं. लहानाचं मोठं त्यांनीच केलं आम्हाला. खूप जीव लावला. लग्न केलं त्यांनी आमचं. लहानाचं मोठं केलं त्यांनी. हाताला धरून पकडलं त्यांनी. चांगले वळण लावले ते आम्हाला. बाबांनी सगळं ह्या सगळ्या गोष्टी बाबांनी आई बनून केलेल्या. आईची मायाही त्यांनी लावली भरपूर. आज काय सांगाल बाबांना तुम्ही? मी एवढंच सांगते बाबा कुठं पण असेल तर चांगलंच राहा, व्यवस्थित राहा असं सांगते. ताई तुम्ही सांगा की माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माझे मम्मी आणि पप्पा. माझे मम्मी पण वारले, पप्पा पण वारले. किती वर्ष झाली? पप्पांना 11 वर्ष, मम्मीला 8 वर्ष. काय सांगावं असं वाटतं मम्मी आणि आईला जे तुम्ही आत्तापर्यंत कधी बोलू शकला नाहीत त्यांच्याकडे? खूप माझे मम्मी पप्पा खूप कष्टातून वरती आलेले. आम्ही 4 बहीण भावंड आहेत. मी एकटीच बहीण आहे. 3 भाऊ आहेत माझे. मी लास्ट नंबरची आहे. 3 भाऊ. पण आता एवढा उत्तम आहे ना सगळा. पण मम्मी पप्पा ते सुख बघायला नाही. जेव्हा आम्हाला कष्ट केले ना ताई, आमची लग्न वगैरे केली तेव्हा खूप परिस्थिती बेकार. माझे पप्पा ते काड्या विकायचे, शेणी, ते गुंजेचा पाळा हे विकायचे पहिले. आमची जॉईंट फॅमिली होती. 40 माणसं होती आम्ही कुटुंबाला. त्यांच्याकडे कोणीच लक्ष द्यायचं नाही. पण आता एवढा उत्तम आहे ना समर्थ कृपेने. पण ते बघायला, ते सुख बघायला मम्मी पप्पा नाही आहेत. माझी आई खूप खूप कष्ट करायची. खूप म्हणजे ना ती शेतावर जाऊन दुसऱ्यांच्या शेतावर जायची आणि आम्हाला 4 बहीण भावंडांना शाळेत न्यायची. मराठी शाळेत टाकलेली. एकाला न्यायची, एकाला आणायची. माझ्या तर 2 भावांना दोघांना TV झालेली. रोज ती आम्हाला कडेवर घेऊन इंजेक्शन द्यायला जायची सरकारी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा किती किलोमीटर होतं की अंतर? ते 8 किलोमीटर होतं. तेव्हा सरकारी दवाखाना असायचा मुरबाडच्या पुढे. सकाळी इंजेक्शन देऊन यायची, संध्याकाळी आम्हाला घेऊन शेतावर जायची. आईची खूप, माझी आई खूप आजारी होती. माझ्या आईला कॅन्सर झालेलं, ब्लड कॅन्सर सांगितलेलं. तर आम्ही खूप ज्युपिटर भरत गेलेलो पण तिचं काही निदानच लागलं नाही. शेवटी मग डॉक्टर स्वतः बोलले का घरी नाही. एकच दिवशी तिला आणली आम्ही. आदल्या दिवशी आणली, दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी होती. सकाळची ती वारली.
अशी आईबाबांची आठवण एखादी? आई बाबांनी लहानच मोठं करताना खूप म्हणजे खूपच कष्ट केलेले आहेत. माझे आई वडील पहिल्यापासून कार्पेंटर म्हणजे सुताराचं काम करायचे, ते बाहेरगावी असायचे बहुतेक. आईने खूप कष्ट केले आम्हाला, खूप लहानाचे मोठे करत तिचं खूप म्हणजे खूपच कष्ट आहेत. शिक्षण जेवढं आम्ही 4 बहीण भावंड ज्यांना शिक्षण देण्याचं काम तर आईनेच केलेलं आहे जास्त. आता सासरी आल्यावर आई वडिलांची खूपच आठवण येते. एखादी गोष्ट अशी काही दुखलं काय झालं, आईला आपण एवढ्या हक्काने जेवढी गोष्ट सांगतो तेवढी कुठे शेअर नाही करत. काय झालं आई मला हे झालं ते झालं, अशा गोष्टीत आई वडिलांची आठवण येतेच. माहेरच्या आठवणीत गेल्यानंतर वातावरण जरा खूपच असं भावूक झालेलं आहे. पण हे वातावरण खेळीमेळीचं करण्याचं काम कोणावरती आहे तर माझ्यावरती आहे, कारण मी आहे सगळ्या ताईंचा लाडका आणि हक्काचा भाऊ. तेव्हा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या पुढच्या खेळाकडे. चला म्युझिक प्लीज. नाचायचंय नाचायचंय. ओहो ताई नाचायचंय. हा हा पटकन हा हा बाई ग. म्युझिक प्लीज. क्या बात है, व्हेरी गुड. चमचम करता है ये नशीला बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन. नाचायचंय कंपल्सरी नाचायचंय. क्या बात है ताई, व्हेरी गुड. व्हेरी गुड, क्या बात है. हा चमचम करता है ये नशीला बदन. आरती लागली आहे. हा चला चला पटकन. हा व्हेरी गुड. हा इथे इथे. हा हा ए ताई ताई इथे ताई ताई. हा हा एक एक लोक तिथे त्या साईडला. हा हा लवकर लवकर. म्युझिक प्लीज. हाँ वेरी गुड. क्या बात है. नाचायचंय नाचायचंय कंपल्सरी. व्हेरी गुड. वा वा मस्त. हा 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 पटकन. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 ताई 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 लवकर. हा म्युझिक प्लीज. हा चला कोण. हा आणि बसा ना तुम्ही कुठे जाते. हा म्युझिक प्लीज. रातों की है मस्ती मेरे हर अंग अंग में. हा जिसमें दम हो आए वो ले ले अपने संग में. बाहों में याद के बुझा दे अगन. हाय चम चम करता है ये नशीला
हा, मागे मागे मागे. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. आणि ह्या ताई विजेते झालेले आहेत, त्यांना देण्यात येत आहे हे बक्षीस. नाही, आपण त्यांना देऊया हे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सन मराठी वाहिनीतर्फे तुम्हाला ही भेटवस्तू आणि हा कप. मंडळी, स्त्री ही अशी शक्ती आहे ना की त्या शक्तीने ठरवलं तर मोठ्यात मोठी संकट सुद्धा अगदी परतवून लावू शकते. बाईने निर्धार केला ना तर ती काहीही करू शकते. म्हणजे अत्यंत मेहनतीने, कष्टाने ती आपला मोडकळीस आलेला संसार सुद्धा तितक्या जोमाने उभा करते. आपल्या या सगळ्या सख्यांमध्ये आज एक अशी सखी आहे की जिने फार मेहनतीने, कष्टाने आपला संसार उभा केला आहे. मी त्या ताईंना इथे विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आहे आणि आपल्या या प्रवासाबद्दल व्यक्त व्हायचं आहे, कारण आपला हा भागच आहे की मी यशस्विनी. या ताई, ताई मी इथे तुम्हाला विनंती करतो की इथे यायचं आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव जनाबाई पाटील. आम्ही जळगावचे राहणार आहेत. आम्ही कपडे पिशवीमध्ये भरून या देशात आलेलो आहे. पण असे त्यावेळेला काय कष्ट करावे लागले की काय? मी त्या टायमाला 2 रुपये पावशेराने दूध विकलं आणि पावशेर आणि दूध विकत होती जेव्हा मी म्हशी घेतल्या कर्ज काढून त्या टायमाला. आणि नंतर या पुष्पाताई आहे ना, त्यांच्या मोठ्या धीराकडे मी दूध लावलं. तर जवळजवळ 15 लिटर 20 लिटर 2 टायमाला दूध मी त्यांच्याकडे द्यायची. त्यांनी पण इमानदारीनं मला पैसे दिलं, दुधाचा हिशोब दिला. त्याच्यामुळे मग आता भरपूर माझा परिवार वाढला. माझ्या म्हशी आहेत, बकरे आहेत, कोंबडे आहेत, सगळं समाधानी सगळ्या सुखसोयी तुमच्याकडे आलेल्या आहेत. आणि त्यावेळेला मिस्टरांची म्हणजे भाऊजींची सोबत कशी होती? चांगली होती. माझ्या तर त्या टायमाला 5 रुपये मजुरी मला भेटत होती फार्ममध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा. आणि माझ्या मिस्टरांना 15 रुपये मजुरी होती. तो काम सोडल्यानंतर आम्ही बाहेरची कामं करतो. हां, दिवसभर डोक्यावर घमेला व्हायला लागायचे. 15 रुपये दिवसाचे मिळायचे. मला 5 रुपये भेटायचे आणि तुम्हाला 5 रुपये भेटायचे. म्हणजे दिवसाचे 20 रुपये. त्याच्यावर भागवायचं आम्ही. दिवसाचे 20 रुपये म्हणजे महिन्याचे 600 रुपये झाले. 600 रुपयामध्ये घर चालवणं. आणि सासू सासऱ्यांना पण पुरवायला लागायचं इकडून 200-300 रुपये. 600 रुपयामध्ये सासू सासऱ्यांना सुद्धा पैसे पुरवायला कारण का माझी आई सांगायची का त्यांच्या हाल नको करू, तुझ्याकडून तू उपाशी राहिली तरी चालेल पण तुझ्या सासू सासऱ्यांना तू दे. हीच आई असते. हीच आई असते की हेच संस्कार असतात जे आईकडून आपल्याकडे आलेले असतात की तू उपाशी राहिली तरी चालेल पण तुझे सासू सासऱ्यांना तू जपलं पाहिजेस. हे संस्कार आईकडनंच येतात. म्हणजे मी विचार करतो की 600 रुपयामध्ये कसं घर चालवलं असेल तुम्ही, कसं तुमचा संसार उभा केला असेल. मला लहान नव्हते त्या टायमाला आणि मी कसं तरी मी कधी कपड्यांना साबण लावायची नाही, कसं तरी धुवायचं आपला आणि भागवायची. तुमचा हा प्रवास आठवून तुम्हाला रडू थांबवता येत नाहीये. काय तुम्हाला सांगावंस? आता सगळं समाधान येत, असं सगळं भेटतंय. कपडा लत्ता खाणं पिणं सगळं भेटते. त्या टायमाला काही भेटो ना भेटो आमचं काम करणं आम्हाला सुटत नव्हतं. पण ताई, तुम्ही आज माहेरी आलेत आणि माहेरी आल्यामुळे तुमची ओटी भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला पाठवणार नाही आहे. मी ताईंना विनंती करीन की त्यांनी इथे येऊन आपल्या ह्या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग
पोटी भराया पाठवते. आपल्या या सगळ्या बदलापूरमधल्या सगळ्या ताईंनी काय धमाल केलेली आहे, काय मजा मस्ती केलेली आहे, अगदी बेभान होऊन नाचलेले आहेत आणि तितक्याच भाऊक होऊन माहेरच्या आठवणीमध्ये सुद्धा गेलेले आहेत. तेव्हा आजच्या भागापुरता मी तुमचा निरोप घेतो, कारण वेळ झाली आहे संध्याकाळची, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या लाडक्या मालिका बघण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया उद्याच्या भागात तुमच्या हक्काच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा